रस्त्याच्या रंगमंचावर रंगतो खेळ निर्जीव बाहुल्यांचा। आयुष्याच्या रंगमंचावर जन्म एका जिवंत कळसूत्रीचा। चांदोबा चांदोबा भागलास का निंबोनीच्या झाडा माग लपलास का। ओठांवरले शब्द, ऐकू येणारं निसर्गाचं गाणं आणि हे सारं दाखवणारी दृष्टी, या सर्वांना मुकलेल्या या जिवंत बाहुलीचा नियती कसा खेळ मांडणार। बाहुलीचा रंग कसा असतो? अमृता प्रोडक्शन्स आणि मिराह एंटरटेनमेंट सादर करीत आहे विजू माने लिखित आणि दिग्दर्शित खेळ मांडला। निंबोनीच्या झाडा माग लपलास का हाकेला ओ माझ्या देशील का कधीतरी आम्हाला दिसशील का। वेगवेगळे प्रयत्न जे आहेत ज्यांचे हाताळणी विषयांची वेगळी आहे अशांना जर लोकाश्रय मिळतो तर ही खरंच खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे आणि मराठीत असेच प्रयोग वारंवार व्हायला हवेत। खेळ मांडला हा जो सिनेमा आता मी आणला आहे यात सुद्धा तसंच आहे। प्रसाद ओक, उर्मिला कानेटकर, मानसी साळवी, उदय सबनीस, अभिजित चव्हाण, नयन जाधव, संतोष जुवेकर अशी भरपूर मोठी कास्ट आहे। पण त्या कास्टना एनकॅश करायचा आम्ही प्रयत्न केलेला नाही आहे। या सिनेमाच्या कथेला म्हणजे बाप आणि मुलीची कथा आहे ही, तर त्या कॅरेक्टर्सनाच आम्ही प्रमोट करतोय कारण ही जसं मी आधी म्हटलं की ही कथा फार महत्त्वाची आहे आणि तो सिनेमा महत्त्वाचा आहे, त्या स्टारची इमेज नाही। नियती प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आपला खेळ मांडत असते आणि त्या खेळाचे आपण प्लेयर्स होऊन खेळाडू होऊन आपण ते खेळत असतो। तशाच पद्धतीचा एक खेळ नियतीने या खेळ मांडल्यामध्ये मांडलेला आहे। दासू म्हणजे जी भूमिका मी दासूची केलेली आहे आणि अनन्या म्हणून एक छोटी मुलगी आहे जिने त्या बाहुलीची भूमिका केलेली। मी तिचे वडील आणि ती माझी मुलगी, पिता पुत्राची अतूट प्रेम कहाणी यातनं तुम्हाला बघायला मिळेल। म्हणजे मी तुम्हाला असं म्हणेन की प्रत्येक त्या पित्याने, मुलीवर प्रेम करणाऱ्या पित्याने ही फिल्म बघायलाच हवी, हा सिनेमा बघायलाच हवा। बाहुलीचा रंग कसा असतो? वेदनेचा आवाज ऐकू येतो। विजू मानेंनी आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे वेगवेगळ्या प्रकारचे विषय लोकांसमोर मांडलेत। तसाच हा एक वेगळा विषय जो खेळ मांडल या चित्रपटाच्याद्वारे लोकांसमोर मांडलेला आहे। एक बाप आणि एक मुलगी यांच्यातलं रिलेशन किंवा एक जो आपली परंपरा असलेला एक खेळ आहे बाहुल्यांचा, कळसूत्री बाहुल्यांचा, तो कसा लोप पावला आहे आणि त्याच्यावर दृष्टी टाकणारा एक सिनेमा, पण यातनं एक इमोशनली काही घटना बांधून हा सिनेमा लोकांसमोर प्रेझेंट केला आहे। ही फिल्म नुसती एक कथा नसून त्याला एक सोशल कॉज सुद्धा जुडला गेलेला आहे आणि दॅट इज डेफिनेटली फॉर द गर्ल चाइल्ड। आणि त्यासाठी मग आपण कथा नाही बघत, आपल्याला हे हवं असं की मी या फिल्मशी जुडली गेली पाहिजे आणि आय शुड व्हेरी मच बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म। जे आपण म्हणतो ना मराठी सिनेमाने गाठ टाकली ते खऱ्या अर्थाने गाठ टाकली। खूप छान सिनेमा, सगळ्यांनी पाहायलाच हवा पिक्चर असा सिनेमा आणि सगळ्यांनीच कामं चांगली केली। मुलीचं खास कौतुक मंगेशनी अप्रतिम काम केलं। मी तुला कशी हाक मारली? बाबा मला म्हणलं बाबा, मला बाबा म्हणलं, बाबले बाबा म्हणलं मला। बाबा मला बोलता ऐकता पाहता येईल का रे? मांडला देवा खेळ मांडला तुझ्या भरवशावर देवा खेळ मांडला खेळ मांडला। हे धाग ना माझ्या काळजाला जोडलेलं आहे। कुठल्याही स्टारडमला न भूलता वेगळं कथानक
आणि प्रामाणिक अदाकारीला मनमुराद दाद देणाऱ्या मराठी सिनेसृष्टीत होणारे हे चाकोरीबाह्य प्रयत्न खरंच कौतुकास्पद. या प्रयत्नांना तुमची हाऊसफुल साथ मिळेल अशी आशा करूया आणि इथेच निरोप घेऊया. आता आपली भेट हाऊसफुलच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय. झाली मोठी मोहरे काया, झाली मोठी मोहरे काया, घमघमे सारा गंध जाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा